नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून रोज आपण देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेत असतो। विशेष म्हणजे या बातम्या आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसत नाहीत किंवा त्या दाखवल्या जात नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही घेतोय। आपण नेहमी बघत असतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी दाखवली जाते आणि तीच बातमी परत दाखवून दिवसभर दळण दळलं जातं। त्यामुळे देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्षच जात नाही किंवा त्या जाणून बुजून दुर्लक्षित केल्या जातात। अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमी मागची बातमी सांगणारा हा उपक्रम न्यूज डंका घेऊन येते। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात दिल्लीतील न्यायालयात FIR दाखल करण्याची मागणी ही करण्यात आली आहे। या संदर्भात दाखल याचिकेत म्हटलंय की सोनिया गांधी यांचं नाव 1980 मध्ये नवी दिल्ली मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं। त्यावेळी त्या भारताच्या नागरिक नव्हत्या। तक्रारदार ॲडव्होकेट विकास त्रिपाठी यांनी दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू कोर्टात ही याचिका दाखल केली आहे। या प्रकरणात सिनियर ॲडव्होकेट अनिल सोनी आणि पवन नारंग यांनी SCJM वैभव चौरासिया यांच्यासमोर मांडणी केलेली आहे। नारंग यांनी सांगितलं की सोनिया गांधींचं नाव 1980 मध्ये नवी दिल्ली मतदार यादीमध्ये आलेलं होतं। त्यानंतर 1982 मध्ये त्यांचं नाव यादीतून वगळण्यात आलं। मात्र सोनिया गांधी मूलतः इटलीच्या नागरिक असून त्यांनी 30 एप्रिल 1983 रोजी भारतीय नागरिकत्व स्वीकारलेलं होतं। याचा अर्थ असा आहे की बनावट कागदपत्रांच्या आधारे नाव मतदार यादीत टाकण्यात आलेलं होतं। हा एक अत्यंत गंभीर गुन्हा आहे। नारंग यांनी पुढे सांगितलं की या प्रकरणात दिल्ली पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती, पण कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळं न्यायालयाची मदत ही घ्यावी लागतीये। हे प्रकरण राजकारणाशी नव्हे तर कायद्याच्या चौकटीशी संबंधित असल्यानं पोलीस चौकशी आवश्यक असल्याचं ते म्हणाले। गुरुवारी SCJM वैभव चौरासिया यांनी या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी घेतली। तक्रारदारानं पुरेसे कागदपत्र सादर केल्याचं नोंदवून पुढील सुनावणीची तारीख 10 सप्टेंबर ही निश्चित करण्यात आली आहे। याआधी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता की इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींचं नाव 1980 मध्ये मतदार यादीत आलं होतं, पण त्या 1983 मध्ये भारतीय नागरिक झाल्या। मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात महिदपूर इथं अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला शुक्रवार रोजी भगवान श्री गणेशाची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीत लव जिहाद या विषयावर एक चित्रण तयार करण्यात आलं होतं। त्यात टोपी, दाढी आणि बुरखा घातलेल्या पुतळ्यांचा उपयोग करण्यात आला होता। हे चित्रण मोती मशिदीसमोर पोचताच मुस्लिम समाजातील काही लोकांनी विरोध दर्शवला आणि दगडफेक सुद्धा केली। माहिती मिळताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून दगडफेक करणाऱ्यांना हुसकावून लावलं। त्यानंतर मुस्लिम समाजानं प्रशासनाकडे धार्मिक प्रतीकांचा उपयोग या चित्रणामध्ये केल्याबद्दल आक्षेप नोंदवला। आयोजकांचं म्हणणं होतं की लव जिहाद संदर्भात युवकांना जागरूक करण्यासाठी हे चित्रण तयार करण्यात आलं होतं। मात्र वाद वाढल्यानं प्रशासनानं चर्चा करून चित्रण हटवून मिरवणूक पुढे नेण्यात आलेली आहे। SP प्रदीप शर्मा यांनी सांगितलं की सध्या परिस्थिती शांत आहे, मात्र खबरदारी म्हणून RAF आणि पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। काही दिवसांपूर्वी उज्जैनच्या घोसला भागात लव जिहाद या चित्रणावरून वाद निर्माण झाला होता। इंदौर जिल्ह्यात अलीकडे अनेक मुस्लिम गँग हिंदू मुलींना लक्ष्य केल्याची प्रकरणं उघडकीस आलेली आहेत। काही दिवसापूर्वी उज्जैनमध्ये नफीस नावाच्या तरुणानं हिंदू मुलीला प्रेम जाळ्यात ओढलं, तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला आणि अश्लील वर्तन केलं। पोलिसांनी तत्काळ कारवाई करून नफीसला अटक केलेली आहे। मुलीनं तक्रारीत सांगितलेलं की त्यानं इंस्टाग्रामवर कानू पटेल नावानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली। नंतर आपलं खरं नाव नफीस असल्याचं त्याला कळालं। त्यानंतर त्यानं धमक्या दिल्या आणि जबरदस्ती लग्नासाठी दबाव टाकला। इंदौर शहरातील कनाडिया ठाण्यात आणखी एक प्रकरण समोर आलं। यात युसुफ खान नावाच्या व्यक्तीनं स्वतःला मुकेश म्हणून ओळख स्वतःची करून एका हिंदू मुलीला प्रेमजाळ्यात ओढलं, तिच्यावर बलात्कार केला आणि धर्मांतरासाठी दबाव टाकला। सत्य कळाल्यावर मुलीला धमक्या देत तिचे खाजगी फोटो, व्हिडिओज व्हायरल करण्याची धमकी दिली। पोलिसांनी युसुफ खानला अटक करून त्यांना गंभीर कर्माखाली त्याला अटक करण्यात आलेली आहे। मध्य प्रदेशातील लव जिहादचं सरकारी आकडे काय सांगतात
तर मध्य प्रदेशातील भाजप सरकारनं नुकतेच विधानसभेत लव्ह जिहाद संदर्भातले आकडे सादर केलेले आहेत. जानेवारी 20 ते 15 जुलै 2024 दरम्यान राज्यात लव्ह जिहादची 283 प्रकरणं नोंदवली गेली. यामध्ये 73 पीडित मुली अल्पवयीन होत्या. 86 प्रकरणांपैकी 50 प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले. फक्त 7 प्रकरणात शिक्षा झाली तर 1 प्रकरण समझोत्यानं संपलं. जिल्ह्यानुसार सर्वाधिक प्रकरणं बघायची झाल्यास इंदौर जिल्ह्यात 74 प्रकरणं, भोपाळ जिल्ह्यात 33, खंडवा जिल्ह्यात 12, उज्जैनमध्ये 12, छतरपूर जिल्ह्यात 11 अशी संपूर्ण 283 प्रकरणांपैकी 197 प्रकरणं सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारनं गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राजकीय कार्यकर्ते यांच्यावर नोंदवलेले 60 फौजदारी खटले मागं घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये 11 खटले उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्याशी संबंधित आहेत. 2019 साली चित्तपूर इथं झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर शिवकुमार व त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनेत हिंदू कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जनावरं जप्त करून कारवाई केली होती. 2019मधील आणखी एका प्रकरणात जेव्हा ईडीनं शिवकुमार यांना अटक केली होती तेव्हा त्यांच्या समर्थकांनी कनकपुरा इथं बसेस आणि सरकारी कार्यालयांवर दगडफेक केली होती. हे खटले देखील मागं घेण्यात आलेले आहेत. त्यांचा भाऊ DK सुरेश यांच्या समर्थकांवरील खटलेसुद्धा मागं घेण्यात आलेत. या निर्णयात शिवकुमार यांचा बंधू ग्रामीणचे माजी खासदार DK सुरेश यांच्या समर्थकांवरील खटले देखील मागं घेण्यात आलेत. 2012मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण समारंभात सुरेश यांना वगळण्यात आल्यानंतर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना घेराव घातला होता. शिवगोमा जिल्ह्यातील शिकारीपुरा इथं 2023मध्ये अनुसूचित जाती सदस्यांसाठी अंतर्गत आरक्षणाचा विरोध झालेल्या आंदोलनामध्ये 4 खटले नोंदवले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला आणि दगडफेक केलेली होती. अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. हे 4 खटले देखील मागं घेण्यात आलेत. कर्नाटक सरकारनं 60 खटले मागं घेण्याचा निर्णय राजकीय दबावामुळे घेतल्याचं म्हटलं जात आहे. हा निर्णय गृह मंत्रालय, DGP आणि IGP संचालक म्हणजेच अभियोजन आणि सरकारी खटले आणि कायदा विभाग यांच्या सल्ल्याच्या विरोधात घेण्यात आलेला आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांच्या मते हे खटले मागं घेणं योग्य नव्हतं आणि यात कोणताही सार्वजनिक हित नाही. त्यामुळं हा निर्णय कायदेशीर आणि प्रशासकीयदृष्ट्या ग्राह्य धरला जात नाही. ब्रिटनच्या लेबर सरकारनं पाकिस्तानी वंशाची खासदार शबाना महमूद यांची नवीन गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयानंतर सोशल मीडियावर प्रचंड वाद सुरू झालेत. कारण जिच्यासाठी इस्लाम हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचं शबाना महमूद यांनी स्वतः मान्य केलं आहे. अशी व्यक्ती संवेदनशील विषयांवर निष्पक्षतेनं काम करू शकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शबाना महमूद भारतविरोधी विधानं करताना अनेकदा दिसलेले आहेत. त्यामध्ये जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवणं, अफसा हटवणं, दहशतवादी आरोपाखाली अटकेत असलेल्या लोकांना सोडवणं, सामूहिक कबरींची चौकशी अशा मुद्द्यांचा समावेश आहे. त्यांचे आईवडील पाकिस्तान अधिकृत म्हणजेच POK येथील असल्यामुळं शबाना महमूद दीर्घकाळापासून काश्मीर प्रश्नावर भारतविरोधी बोलत आलेले आहेत. नोव्हेंबर 2015मध्ये त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जम्मू काश्मीरमधून सेना हटवण्याची आणि अनुच्छेद 370 संदर्भात भारताची निंदा केली होती. 2019मध्ये जेव्हा भारतानं 370 कलम हटवलं तेव्हा त्यांनी त्याला अन्यायकारक आणि एकतर्फी पाऊल असं म्हटलेलं होतं. त्यावेळी त्यांनी ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर भारतावर दबाव टाकण्यासाठी आग्रह धरला होता. इतकंच नव्हे तर ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये उभं राहून भारताच्या अंतर्गत कामकाजात परकीय हस्तक्षेप करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केलेली होती. यामुळंच टीकाकार विचारतात की अशी व्यक्ती भारतासोबतच्या संबंधांमध्ये निष्पक्षता ठेवू शकेल का. शबाना महमूद यांनी एका जुन्या व्हिडिओत स्पष्ट म्हटलेलं होतं की त्यांच्यासाठी इस्लाम त्यांच्या जीवनातल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचा आहे. त्यांचे सर्व निर्णय व काम याच तत्वावर आधारलेलं आहे.
या विधानाच्या आधारावर अनेक समीक्षकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की जेव्हा देशाची सुरक्षितता आणि राष्ट्रहित सर्वोच्च असतं तेव्हा आपल्या धर्मालाच सर्वात वर ठेवणारी व्यक्ती निष्पक्षपणे गृहमंत्रीपद सांभाळू शकेल का? शबाना महमूद केवळ भारत विरोधीच नव्हे तर इस्रायल विरोधीसुद्धा आंदोलनांमध्ये सक्रिय राहिलेले आहेत. मित्रांनो, आजच्या या बातम्या आपल्याला कशा वाटल्या याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.